तर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काळात संपन्न होत आहेत। याच अनुषंगाने सोलापुरातील नागरिकांच्या समस्या आणि राजकीय नेत्यांची भूमिका लोकशाही मराठीने जाणून घेतली आहे। तर या संदर्भात सोलापूरकरांशी संवाद साधलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी वसीम आतार यांनी। तर त्याआधी सोलापूर मनपा निवडणूक 2017 मधील संख्याबळ पाहूयात। भाजप 49, शिवसेना 21, काँग्रेस 14, MIM 9, राष्ट्रवादी 4, बहुजन समाज पार्टी 4, माकप 1, आपण एक सोलापूरकर आहेत। काय नेमक्या सोलापूरच्या समस्या आहेत आणि काय व्हायला पाहिजे? सोलापूरचं म्हणजे हदवाड भागामध्ये जे ड्रेनेज लाईनचं काम झालेलं नाही, त्यामुळे पावसाचं पाणी येतं ते आणि काही भागात ड्रेनेजचं काम झालं आहे ते जण नसल्यामुळं घरामध्ये पाणी गेले आणि त्याच्यामुळं लोकांचे नुकसान झाले। त्यामुळं ड्रेनेजचं लाईनचं काम झालं पाहिजे। सोलापुरात मुळात मूलभूत गरजा अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत। येथील रस्ते असतील, येथील ड्रेनेजचा विषय असेल, येथील सार्वजनिक स्वच्छता असेल, येथील मुतारे असतील, शौचालय असतील, याची अद्यापही स्वच्छता नाही। येथील पाणी व्यवस्था असेल, येथील आरोग्य व्यवस्था असेल, अत्यंत ढिसाळ कारभार आहे यांचा। आरोग्य केंद्र अद्याप अजूनही चालू नाही। 1992 ते 2025 सोलापूर महानगरपालिकेत हद्दवाढ झालेलं आहे। तर सोलापूर महानगरपालिकेत हद्दवाढ झाली तर आरोग्य केंद्र का चालू झालं नाही? तर ते मुतारी केले, आरोग्य केंद्र अक्षरशः मुतारी केलेली आहे। माझ्याकडे फोटो आहे, तुम्हाला दाखवू शकतो। ह्या स्मार्ट सिटीमध्ये आपण या परिसरात स्मार्ट सिटीतून कामं झालीत, करोडोची कामं झालेली आहेत डेंगळे पाटीलच्या माध्यमातून। त्यांच्यावर अनेक इन्क्वायऱ्या सगळे पक्षाच्या लोकांनी आंदोलन केलं। प्रचंड यामध्ये गेल्या पावसाळ्यामध्ये होम मैदानावरती बास्केटबॉलमधून पूर्ण स्विमिंग टँक झालं होतं, एवढं पाणी साठलेलं। म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये गुजरात्यांना आणून गुजरात्यांनी पैसे लुटले, महापालिकेचे हजारो कोटी आले, तिथले कामगारसुद्धा गुजरातमधून आले। सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये होऊ शकतो हे देखील आम्हाला विश्वास आहे, जनतेला देखील तसाच विश्वास आहे। म्हणून या सोलापूर शहरामध्ये असलेले जे काही उड्डाणपुलाचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, दिवाबत्तीचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, हॉस्पिटलचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये एक विकासाचा एक आराखडा तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या सोलापूर शहराच्या महानगरपालिकेच्या आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। वसीम आतार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।